आणि आता एक मोठी बातमी, छगन भुजबळ वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। तर आताची महत्त्वाची बातमी, छगन भुजबळ फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत वर्षा बंगल्यावर। या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होती आणि संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, छगन भुजबळ हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत, नेमकं काय कारण असू शकतंय? प्राची, खरं तर अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल किंवा उपमुख्यमंत्री कोण असेल या सगळ्याच गोष्टींची, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता मिळणं खरं तर बाकी आहे। याच सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं अजितदादांकडली खाती असतील किंवा त्यांचं उपमुख्यमंत्री पद असेल किंवा पुढच्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आता राष्ट्रवादीचे नेते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत। सुनील तटकरे काही मिनिटांपूर्वी दाखल झालेत। आता काही क्षणांपूर्वी छगन भुजबळ जे मंत्री आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। त्यासोबतच प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे ही सगळी मंडळी आता एक एक करून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल होतील। आणि या सगळ्या दुर्घटनेनंतर आता पुढे नेमकं काय होणार, काय कशा पद्धतीने हालचाली होणार, या सगळ्या गोष्टींसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत या नेत्यांची चर्चा होणार आहे। काल ज्या पद्धतीने एक अपडेट समोर आली होती की सुनेत्र पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात यावं, त्यांच्याकडेही खरं तर सूत्र देण्यात यावी, जेणेकरून पक्षाचा आणि सरकारमधला सत्तेचा जो काही वाटा आहे तो सांभाळला जाईल। या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं खरं तर चर्चा होणार असल्याचं कळतंय। काल देखील याच संदर्भातल्या चर्चा झाल्या होत्या। आजही या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत हे सगळे नेते चर्चा करतील असं देखील कळतंय। त्यामुळे खऱ्या अर्थानं अजित पवारांच्या निधनानंतर आता तिसऱ्या दिवशी खरं तर या सगळ्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री या संदर्भात काय निर्णय घेत आहेत, काय भूमिका नेमकी सरकार म्हणून या सगळ्या विषयांमध्ये असणार आहे, आणि भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये ज्या काही प्रकारच्या दुर्घटना घडल्या त्यामुळे आता पुढच्या काळात राष्ट्रवादीचं नेतृत्व किंवा सरकारमधला एकंदर राष्ट्रवादीचा सहभाग या सगळ्याच अनुषंगानं हे नेते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा देखील मुद्दा त्याच पद्धतीनं आहे। या सगळ्या गोष्टींवरती आता नेमकं काय घडतंय आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत काय निर्णय होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्राची, नक्कीच ओम, तर जी अजित पवारांकडे खाती होती ती खाती राष्ट्रवादीकडेच राहावी या संदर्भात पत्र राष्ट्रवादीकडून दिले जाणार। ओम, तुम्ही आत्ताच काही वेळापूर्वी बोलात की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत देखील चर्चा होऊ शकते, कारण कालपासूनच या चर्चांना जोर आलेला आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मग सत्तेमध्ये राहायचं की सत्तेबाहेर राहायचं, अशा अनेक चर्चा सुरू होणार आहेत आणि याच संदर्भात त्याच्या बैठकीमध्ये देखील चर्चा होऊ शकते। निश्चितच प्राची, खरं तर दोन्ही राष्ट्रवादींचा विलिनीकरण हा जरी राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांमधला अंतर्गत विषय असला तरी सुद्धा आता अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये या सगळ्या घडामोडी कशा पद्धतीनं घडतायत आणि जे दोन पक्षातले मतप्रवाह आहेत त्या पद्धतीनं एकंदर या सगळ्या घटना घडल्या। अजित पवार उपस्थित असताना या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली होती, परंतु अजित पवारांच्या पश्चामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतील तर या दोन पक्षांतले नेते या गोष्टीला कशा पद्धतीने रिॲक्ट करतायत। एकंदर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहायला गेल्या तर त्यामध्ये विलिनीकरण हा जरी पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी सुद्धा सहयोगी पक्ष असलेल्या भाजपसोबत या संदर्भात चर्चा होईल का, हा देखील एक मुद्दा आहे। त्यासोबतच तुम्ही ज्या गोष्टीचा आता उल्लेख केला की मंत्रिपद, अजित पवारांकडे जी मंत्रिपद होती, वित्त अर्थ मंत्रालय असेल, क्रीडा असेल, युवक कल्याण असेल किंवा त्यासोबतच उत्पादन शुल्क सारखं महत्वाचं खातं असेल, या सगळ्या खात्यांचा भार नेमका आता कोणाकडे सोपवला जाणार, या जागी नेमकी कोणाची वर्णी लागते, नव्यानं काही चेहऱ्यांची यामध्ये एंट्री होते का, यासोबतच उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भात सुद्धा नेमकं काय होते, कारण कॅबिनेटचे प्रमुख म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती खरं तर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः या संदर्भात नेमका काय निर्णय घेत आहेत आणि नेमकी काय चर्चा नेत्यांसोबत त्यांची होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आजची ही बैठक महत्वाची ठरते। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर छगन भुजबळ हे फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेलेले आहेत, सोबतच सुनील तटकरे देखील पोहोचलेले आहेत। अजित पवारांकडे जी खाती होती ती खाती राष्ट्रवादीकडेच राहावी, सोबतच अजित पवारांकडे असणारं सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजे अर्थ खातं आणि ते खातं देखील आपल्याकडेच असावं, राष्ट्रवादीकडे असावं, या संदर्भात पत्र देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते हे वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। सोबतच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात देखील काही चर्चा होतीये का हे लवकरच कळणार आहे।